ठाणे महानगरपालिका मुख्यालयातील 4थ्या मजल्यावरील शहर विकास विभागामध्ये सोमवारी सकाळी 8 वाजण्याच्या सुमारास किरकोळ आग लागल्याची घटना घडली होती. मात्र प्रसंगावधान राखत सुरक्षा रक्षक, अग्निशमन दल आणि आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या तत्परतेमुळे आग त्वरित आटोक्यात आणण्यात आली. या घटनेत कोणालाही दुखापत झाली नसल्याची माहिती पालिकेनं दिली. प्राथमिक माहितीनुसार या विभागात बसवण्यात आलेल्या स्मोक अलार्म प्रणालीचा आवाज ऐकताच सुरक्षा रक्षकांनी तात्काळ शहर विकास विभागाकडे धाव घेतली. तिथे धूर दिसून आल्यानंतर अग्निशमन यंत्रांच्या सहाय्यानं आग विझवण्याचे प्रयत्न सुरू करण्यात आले. यावेळेला विभागाचा वीज पुरवठा बंद करून अग्निशमन दल आणि प्रादेशिक आपत्ती व्यवस्थापन पथकाला माहिती देण्यात आली. माहिती मिळताच अग्निशमन दलाचे अधिकारी, कर्मचारी तसंच आपत्ती व्यवस्थापन पथक घटनास्थळी दाखल झालं. या आगीत संगणकाचा UPS आणि काही संगणक तसंच काही कागदपत्रांचं नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. तथापि पालिकेची ई-ऑफिस प्रणाली कार्यान्वित असल्यानं बहुतांश कागदपत्र पुन्हा उपलब्ध होऊ शकणार असल्याचं प्रशासनानं स्पष्ट केलंय. तसंच कार्यालयातील अन्य महत्त्वाची कागदपत्र सुरक्षित असून त्यांचं कोणतंही नुकसान झालेलं नाही. आगीचं कारण आणि नेमके किती नुकसान झाले याबाबत तपास सुरू असून संबंधित माहिती संकलित करण्यात येते. दरम्यान आग नियंत्रणात आल्यानंतर परिसराची स्वच्छता करून शहर विकास विभागाचं कामकाज पूर्ववत सुरू करण्यात आलं आहे.